घरगुती बाई. तिच्यावरती प्रसंग येतो आता तिला मुलींच्यासाठी उभं टाकायचं आणि पैसे कमवायचे. ती काय करणार? हं, मग कसं दिवस-रात्र पायात चपला न घालता उपाशी पोटी राहून 3 मुलींना वाढवलंय, त्यांची शिक्षणं केली आहेत. हं. ह्याची जाण आहे तिघी जणींना. आणि माझे वडील खूप लवकर गेले. माझे वडील गेले तेव्हा मी 14-15 वर्षाची होते बापरे! आणि आईनीच आम्हाला दोघींना वाढवलं. घरी आले आणि रडत आईला म्हटलं, की "मी सीरियल सोडतीये." नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. साताऱ्यात आम्ही आलो आहोत कारण आम्हाला कळलंय कृष्णाईच्या लेकी या मालिकेचं काही शूट जे आहे ते साताऱ्यात इथे पार पडलंय. म्हणून आज आम्ही इथे आहोत आणि माझ्यासोबत स्वतः कृष्णाई म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ. निवेदिता ताई आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. नमस्कार. खूप छान वाटतंय. नवीन प्रोमो पाहिला आहे. पुन्हा तीच एनर्जी आणि एक वेगळं काहीतरी कॅरेक्टर हो. कृष्णाईच्या लेकी. ही कृष्णाई आम्ही ह्याच्यातली एक थोडी शेड निवेदिता ताईंमधली पाहिलेली आहे. कारण ते खानावळ असू दे किंवा त्या असू दे, ती सगळी जर निवेदिता ताईंमध्ये आहे. कसं निवडली ही मालिका? कारण प्रत्येक कॅरेक्टर वेगवेगळं करायचं असतं. हो, सो कशी हो. निवडली ही मालिका? खरं तर ठरवलं तर थोडासा आपण गॅप घेऊया जरा हं, आणि मला ह्या मालिकेसाठी विचारणा झाली. हं, तर ना मी बऱ्याच वर्षात ग्रामीण भूमिका नाहीच केली. नाहीच म्हणजे कमीच केले. हं. हार्डली एखाद दुसरा केला असेल. तर तो लँग्वेजचा मला मोह पडला. बघ ना थोडंसं टोटली डिग्लॅमराइज केलंय, थोडं डार्कन केलंय स्वतःला, हं. केसाला जरा पांढरा आहे. तर मला ह्या अशा एकदम सिंपल लूक आहे ना, तर माझा नेहमी असा नसतो. हो. सो त्या गोष्टींचा मला मोह पडला, की काहीतरी वेगळं करायची आपल्याला संधी मिळतीये हं. आणि इतका सुंदर रोल समोरून आल्यावरती मग ठरवलं तर नाही खरं थांबूया तर ते नाही थांबवलं माझ्याच्याने आणि दुसरं झी मराठीवरती मी अगबाई सासूबाई नंतर परत मालिका करते. झीशी खूप नातं माझं आहे स्ट्रॉंग हं. आणि कारण मी बऱ्याच वर्षांनी जेव्हा काम करायला सुरुवात केली तर बंधन नावाची सिरियल केली होती जी मी प्रोड्यूस पण केली होती आणि त्याच्यात मी कामही करत होते. हो. तर तेव्हापासून परत माझी अभिनयाची सुरुवात झाली सेकंड इनिंगची. हं. त्यामुळे झीशी नातं पण आहे तर मला असं वाटतं माझं आणि तिचं कॉम्बिनेशन पण अमेझिंग आहे. तर मजा हं. येते करायला. नक्कीच. आणि इथे आम्हाला कळलं की साताऱ्यात शूट पार हो, पडलंय. हो, एक्झॅक्ट हो. काय आणि बाकी सगळं मुंबईत आहे. तर साताऱ्यात नेमकं काय शूट पार आमचं पडलंय? देवळाचं म्हणजे जिकडे ते महाप्रसादासाठी कृष्णाई जाते. अ, ते संबंध देवळाचं शूटिंग किंवा आमचं नदीकाठचं नदीशी तिचं जे नातं आहे, तिचं नाव पण कृष्णा आहे हं. आणि कृष्णा नदीशी पण तिचं नातं आहे. अच्छा. सो त्या म्हणजे तिला कधी प्रश्न पडला किंवा तिला कधी असं, की आयुष्यात मी काय करू आता? असा माझ्यापुढे प्रश्न आहे, की मला उत्तरं सापडत नाहीयेत, मी काय करू याची? असा प्रसंग आलाय माझ्यावरती. हं. तेव्हा ती ते कृष्णा पाशी जाते आणि कृष्णेला प्रश्न विचारते, की "बाई तूच मला मार्ग दाखव याच्यातनं." आणि हं. नेहमी तिला कुठून ना कुठून तरी मार्ग सापडतो. हं. तर असा तिचा कृष्णेशी सुद्धा खूप जवळचा संबंध आहे. हं. त्यामुळे ते काही सीन्स आम्ही केले इथे हं. आणि छान झाले, मस्त आले सगळे सीन्स ते. येस. बरं 3-3 लेकी आहेत याच्यात आणि खऱ्या आयुष्यात निवेदिता ताईंना मुलगा आहे. मुलगा एक. सो एकच इथे मुलगा आहे. एकच मुलगा आहे. ही लेकींची हौस किती पूर्ण करून घेतली. 3-3 लेकी अ, आहेत आणि खरं तिन्ही तर मला धडाधडीच्या आहेत. माझी भाची आहे, हां. अदिती परांजपे जी हो, माझ्या हो. मोठ्या बहिणीची मुलगी आहे. हं. मी तिला फक्त जन्म दिला नाही, ती माझी मुलगीच आहे आणि त्याचबरोबर वाह! खूप मुली आहेत मला अगं. हं. आमची श्रिया आहे हो, पिळगावकर, हो. किती आहे तेजू आहे, तेजू हं. प्रधान आहे, तन्वी आहे. हं. अशा ज्या सीरियलमध्ये मी जाते तिथल्या मुली जोडल्या जातात माझ्याबरोबर. सुपर्णा आहे. हं. अशा खूप मुली आहेत ज्या खूप खूप प्रेम करतात. मी खूप भाग्यवान आहे आणि परमेश्वराची खूप आभारी आहे, हं. की ही जनरेशन इतकी प्रेम करणारी लाभली. हं. बरं एकतर कृष्णाईच्या लेकी आम्ही जेवढं माहिती आम्हाला मिळाली हिंदी मालिका आता जी चालू आहे गंगामाई की बेटिया किंवा तेलुगू मालिका जी आहे राधाम्मा कुतरू ह्याचा रिमेक आहे का? आणि मराठीतही तशाच प्रकारचं आम्हाला दिसणार आहे का? रिमेक असं नाही म्हणता येणार. हं, आपण काय म्हणूया थोडासा घेतला असेल गाभा कदाचित, पण बेसिकली मराठी मालिका ही. हं, त्यामुळे ऑब्व्हियसली मराठीकरण आहे त्याचं. हं. ही ऑन इट्स ओन वेगळी मालिका आहे. म्हणजे ओके. आपण त्या मालिकांशी मला वाटत नाही जसं तुम्ही मालिका बघाल तसं तुम्हाला कळेल, की ही हं, मालिका तिची वेगळी आहे. असं हं. नाही की सगळं तसंच्या तसं काही घेतलेलं आहे. इन्स्पिरेशन आपल्याकडे घेतलीच जाते कुठल्या ना कुठल्या याच्यावरनं. बरोबर. पण बेसिकली इटसेल्फ इज अ ओरिजिनल मालिका कृष्णाईच्या लेकी आणि त्या स्त्रीच्या आयुष्यात आलेल्या सगळ्या प्रसंगांना ती कशी तोंड देऊन उभी राहते. हं. ही बेसिकली मालिका आहे. अर्थात खानावळ आहे कृष्णाईची आणि तिची मोठी लेक माझ्या मते जी आहे ती आईला त्या शारदा. निमित्ताने शारदा ती मदत करते मदत आहे. करते. हो. सो हे प्रत्येक मुलगीचं एक वेगळं आम्ही बघितलंय. प्रत्येक मुलगी वेगवेगळ्या गोष्टींसाठी पॅशनेट आहे. येस. सो तेही आम्हाला ऐकायचं तुमच्याकडनं आणि खानावळ तुम्ही दोघी मिळून सांभाळणार आहात का? आणि ते कसं निर्माण झालंय? म्हणजे कसं झालं जेव्हा स्त्री आता एक अगदी घरातली साधी आपण काय म्हणूया मध्यमवर्गीय एक घरगुती बाई तिच्यावरती प्रसंग येतो आता तिला मुलींच्यासाठी उभं टाकायचं आणि पैसे कमवायचे ती काय करणार? हं,
पहिलं तिला काय येतंय, मी तिला उत्तम स्वयंपाक करता येतोय, तर हम्म. तोच ती तिचं पहिल्यांदा बलस्थान मानणार आणि करू लागणार ना. हम्म. तसं कृष्णाईने सुरुवात केली असेल. आणि नंतर पुढे जसं मोठी मुलगी असल्यामुळे आईचे कष्ट तिला दिसतायत, मग ती आईला मदत करू लागता लागता हळूहळू ती बऱ्यापैकी हातात घेते, कारण तिच्या हातातही आईची चव उतरलेली आहे. वा. शारदामध्ये सुद्धा ती शारदा कृष्णाईची सावलीच आहे जवळजवळ. हम्म. गौरी आहे ती अशी एकदम अशी तलवारीसारखी, तळपतं तलवारीसारखी. तिला ते असं भयंकर जिव्हारी लागलंय. आपले वडील आपल्या आईशी काय वागले त्यांनी त्यांना त्यांना माफ करू शकत नाहीये त्याच्यासाठी. हम्म. आणि तिला कलेक्टर व्हायचंय आणि काहीतरी तिला समाजात काहीतरी बदल करायचा आहे तिला या पूर्ण काय म्हणूया टिपिकल सिस्टीमच्या विरुद्ध तिला उभं टाकायचंय. आणि धाकटी आहे ती अशी कारंजासारखी आमची गुंडू आमची मिनी सौदा मिनी. हम्म. ती खेळात खूप हुशार आहे आणि अभ्यासातही खूप हुशार आहे. त्या तिन्ही मुलींना आईच्या कष्ट आईने कसं त्यांना वाढवलंय, हम्म. मग कसं दिवस रात्र पायात चपला न घालता उपाशी पोटी राहून 3 मुलींना वाढवले, त्यांची शिक्षण केली आहेत, हम्म. ह्याची जाण आहे तिघी जणींना. आणि त्या बरोबर. तिघी जणी आईसाठी जीव टाकतात. हम्म. आणि माझ्या मते जी तुमची एकदम सर्वात धाकटी जी लेक आहे मिनी, तिने आणि तुम्ही याच्या आधी हो, मालिकेत आम्ही काम केले, केलंय. आम्ही मालिकेत काम केले होते. सो पण खूप ते गोड आहे. ट्युनिंग ही आहे, तसंच आहे, आहे आहे. शी इज अजूनही. व्हेरी खूप गोड आहे ती. मी नेहमी म्हणते तिला नारायणी, की हम्म. ती ना तिच्या वयापेक्षा खूप मॅच्युअर आहे आणि खूप खूप खूपच समजूतदार अशी मुलगी आहे ती. हम्म. तिन्ही मुली खूप गोड आहेत. बरं, आता तुम्ही आईचा विषय काढला आणि तुम्ही म्हणालात की 3 लेकींना सगळं घर सांभाळून केलं आहे. पहिले सगळेच जे काही आपले आईवडील म्हणजे आमचे आईवडील, तुमचे आईवडील त्याच्याहून जास्त अशा प्रकारचे कष्ट करून किंवा आई घरात असायची त्याच्यामुळे तिला घर सांभाळून मुलांना सांभाळायचं होतं. हो. तुमच्या आईबद्दलच्या अशा काही आठवणी हो आहेत? ना, माझी आई म्हणजे माझं सर्वस्व माझी गुरु. कारण माझे वडील खूप लवकर गेले. माझे वडील गेले तेव्हा मी 14-15 वर्षाची होते. बापरे. आणि आईनीच आम्हाला दोघींना वाढवलं. माझी आई विमल जोशी जी ऑल इंडिया रेडिओवरती नोकरी करायची आणि ती कामगार सभा, वनिता मंडळ आणि गंमत-जंमत असे 3 कार्यक्रम सांभाळायची. वा. आणि पूर्वीच्या प्रेक्षकांना कदाचित आईची असेल आठवण, ताई आणि माई म्हणजे लीलावती भागवत आणि आई वनिता मंडळ करायच्या. एक पुन्हा प्रपंच नावाचं सतत एक नभोनाटिका लागायची जी खूप फेमस होती तेव्हा. त्याच्यात माझी आई, बाळ कुर्तडकर, नीलम प्रभू असे आणि प्रभाकर जोशी असे चौघं जे काही आत्ता पेपरमध्ये आजच्या जे काही माथळं येईल त्याच्यावरती ते लिखाण केलं गेलेलं असायचं वा. आणि त्याच्यावरती त्यांचं भाष्य असायचं. हम्म. तर एक थोडंसं शिकलेलं जोडपं, एक थोडंसं गावाकडचं जोडपं, असं हम्म. दोन्ही समाजातले दोन्ही लोकांचं भाष्य असायचं असं आई करायची. आणि आईनीच खूप म्हणजे काय म्हणूया लहानपणापासून इतकं स्ट्रॉंग बनवलं ना आणि इतकं यशाबरोबर अपयश पचवायला शिकवलं. वा. त्याचबरोबरीने एक जे डेडिकेशन असतं काम करण्यासाठी लागतं ते माझ्या आईने दिलं. कारण मी त्याचा एक प्रसंग सांगते. हम्म. यजय सिद्दीकीच्या वेळेला जेव्हा मी यजय जिंदगी नावाची सिरियल करत होते, जी आय थिंक 1984 ची गोष्ट आहे. बापरे. तेव्हा खरं तर सिटकॉम काय हे पण कोणाला माहिती नव्हतं. हम्म. इट वॉज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड यजय सिंध. त्याआधी फक्त मला वाटतं हम लोग एक अशी मालिका येत होती आणि पहिली अशी मालिका एक म्हणूया आपण यजय जिंदगी आहे. बापरे. तर यजय जिंदगीच्या वेळेला असं मला खूप माझ्या उच्चारांवरनं हम्म. की हा एक तर आपल्याकडे ना तिकडे हिंदी लोकांचं खूप एक स्ट्रॉंग असायचं तर घाटन म्हणायचे मराठी मुलींना. मला ओ. खूप त्याचं वाईट वाटायचं आणि मला माझ्या हिंदी उच्चारांवरनं इतकं चिडवायचं की एक दिवशी मी घरी आले आणि रडत आईला म्हटलं की मी सिरियल सोडतेय, की हम्म. मला खूप माझ्या उच्चारांवरनं माझं हसू करतात सगळे आणि मला त्याचा खूप त्रास होतो की बापरे. मी अभिनय काय करते सगळं बाजूला राहतं आणि फक्त माझ्या उच्चारांवरती येतं. तर आई बोलली, "हे बघ खूप सोपी गोष्ट आहे मालिका सोडणं हम्म. आणि घरात रडत बसणं. त्यापेक्षा तू त्यांना ते तुला हिंदीवरनं बोलतात ना, तू त्यांना उर्दू बोलून दाखव." आणि मी त्याच्यानंतर उर्दूची ट्युशन ठेवली. मला उर्दू शिकवायला म्हणजे मी अगदी अलिफ, बे, पे, ते, से आणि मी त्या सेम टीम बरोबर उर्दू नाटक केलं. खालिद की खाला नावाचं. ओ म्हणजे मोरूची बापरे. मावशी. ओ. हां आणि फारुख शेख होते त्याच्यामध्ये. अच्छा. खालिद की खाला नावाचं मी उर्दू नाटक केलं जे रमेश तलवारांनी डिरेक्ट केलं होतं. बापरे. सो ही जी स्ट्रेंथ आहे ना ती मला आईने दिली, हम्म. की कोणी तुला चिडवतंय किंवा तुला कोणी असं काहीतरी घालून पाडून बोलतंय तर ती हम्म. रडत नको बसू. हम्म. तू त्याच्यावरती कशी मात करून मी काहीतरी बनवून दाखवेन हम्म. हे आईने शिकवलं कम्प्लिटली. हम्म. आईची हीच शिकवण आणि तुम्ही हो आजपर्यंतही हो फॉलो करता हो असं हो मला वाटतं. नक्कीच पण नक्कीच. ती आमची कृष्णाई पण तशीच आहे. एक्झॅक्टली. कृष्णाई सुद्धा तशीच आहे तिच्या मुलींच्या बाबतीत की ती
जरा थोडंसं मुलींना दमानं घ्यायला पण शिकवते. कधी-कधी काय असतं, वेळ बघून माणसाने कधीतरी पहिल्यांदा नमतं पण नमतं घेतलं घ्यावं. पाहिजे. आपण जसं म्हणतो ना, तुला जर मोठी उडी मारायची असेल, हं. तर 2 पावलं पावलं मागे मागे. जायला पाहिजेत. बरोबर. तरच उडी मोठी होऊ शकते. राइट. हे सांगणारं कृष्णाईची फिलॉसॉफी आहे. पण जसे आता ही शारदा जसं कृष्णाईकडनं शिकते तसं माझ्या मी थोडं रिअल हे करते की तुम्ही तुमच्या आईकडनं तशाच गोष्टी शिकल्या असाल म्हणून तुमचा स्वयंपाक इतका छान हे आहे. तर तुमच्या आईकडनंच या गोष्टी तुमच्या त्याला निवेदिता ताईंमध्ये की हो. सगळ्या खानावळीच्या आणि त्या सगळ्या आईकडनं शिकलेल्या? हां, माझी आई म्हणजे मी आईच्या 50% जेवण बनवते. इतकी आई अप्रतिम जेवण बनवायची. त्यामुळे तिच्याकडनंच शिकले. खरं ना, अगदी तुला स्पष्ट सांगू, हं. माझं लग्न होईपर्यंत मला काही फार ग्रेट करता येत नव्हतं. हं. मी पहिला पदार्थ मी आयुष्यात केला तो अनारसे. इफ यू बापरे! रिमेंबर आसावरीचे अनारसे. बापरे! पहिला पदार्थ मी भोपळ्याचे अनारसे केला. आणि आई आली ना, मला अजून आठवतंय, मी आणि माझी मोठी बहीण, आई ऑफिसमधनं घरी आली. आईने घरात पाऊल टाकलं, हां. की आम्ही जे हातात काम करायचो ते बाजूला टाकायचो. हां, आई आलेत, आई केलंय, जाऊन बसायचो. आणि बिचारी आई दमून बघून आल्यानंतर पहिली अंघोळ करून त्या सगळ्या कामाला लागायची आणि सगळं करायची. वाह! आता मी संसार करते तेव्हा वाटतं, की बापरे! तेव्हा आपण इतकं आईला टेकन फॉर ग्रांटेड करायचो, की आई आली, आई करेल सगळं. आपल्याला एवढं सगळं हाताखाली माणसं-बिणसं असताना सुद्धा कुरबुर करतो. हं. तिच्या कधी कपाळावरती मी आठीच बघितली नाही या सगळ्या बाबतीमध्ये. सो ते आईनी बेसिकली जास्त शिकवलं. मी खराच स्वयंपाक करायला लागले ते लग्नानंतर. बापरे! हां, हां. बरं अशोक सरांची काय रिएक्शन होती? लूक कारण तुम्ही म्हणाल तसं डिगॅन हां, हो, लूक आहे हो. आणि आत्तापर्यंतच्या हो, हो. जेवढे कॅरेक्टर हो, आहेत त्यांना त्यापेक्षा ते ते वेगळा लूक आवडलं आहे. खूप. पण हं. मला भाषेवरती तरी झालं. भाषेवरती काम करायला पाहिजे अजून खूप. असं म्हणाले? हो, म्हणाले. पण आता तुम्ही ही भाषा कुठून शिकताय? आणि तुम्ही म्हणालात की तो हेल नाही, पकडावा थोडं लागतोय काय माहितीये का, थोडासा. कोल्हापूरकडचं आता इतके सिनेमे कोल्हापूरला गेलेत. हं. त्यामुळे ते येतंय तर आहे. की, हो येत राहिलंय की वगैरे, ते ऐकलेले आहेत ना शब्द, कानावरती पडलेले आहेत. किती हां. सिनेमे केले कोल्हापूरकडचे. बरोबर. त्यामुळे ती भाषा काही माझ्यासाठी कम्प्लिटली नवीन नाही. हं. जशी वाडा चिरेबंदीमधली वऱ्हाडी कम्प्लिटली नवीनच होती. राइट. तशी ती काही एकदम नवीन नाहीये. हं. आणि आमचा जो लेखक आहे ना, त्यांनी इतकं सुंदर लिहिलंय, तो ह्या प्रांतातला आहे. अच्छा. त्याच्यामुळे ते स्क्रिप्टच इतकं छान लिहून आलंय. जर मी हं. ते स्क्रिप्ट फॉलो केलं ना, हं. तर फारसं काही करायला नको. गरज आणि नाही. आमचा दिग्दर्शक आहे अनिकेत साने, इतका हुशार आहे तो पण. हो. आणि अ, ही डेफिनेट आहे काय पाहिजे त्याच्या बाबतीत. सो त्या हं. दोघांच्या गाईडन्स खाली आय थिंक छान सुरू छान सुरू आहे. आहे. हो. आणि नक्कीच ही मालिका बघायला आम्हाला आवडणार आहे आणि लवकरच ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. हिंदी प्रमाणेच असणार आहे का? मराठीत काय वेगळं मला पाहायला असं मिळणार आहे? वाटतं सो तुम्हीच प्रेक्षकांना सांगायला आवडेल, हां. प्लीज असं तुम्ही अजिबात काही धरू नका, की हे हिंदीची कॉपी आहे का, हं. अमुकची कॉपी आहे का, तशी कॉपी आहे. प्रत्येक भाषेचा आणि प्रत्येक त्या त्या कम्युनिटीचा स्वतःचं असं काहीतरी असतं. राइट. तशी कृष्णाई ही स्वतःची आहे. हं. कृष्णाई आणि कृष्णाईच्या लेकी त्या वेगळ्या आहेत. हं. त्या स्वतंत्र आहेत. आणि तुम्ही प्लीज ही मालिका बघा. तुम्ही बघितलत की तुम्हाला नक्की कळेल आणि तुम्हाला नक्की आवडेल. कारण खूप उत्तम लिखाण आहे. मला असं वाटतं, जसं आपण म्हणतो ना, की नाटक हा नटाचा मीडिया आहे. फिल्म हा दिग्दर्शकाचा मीडिया आहे. तसं मला असं वाटतं, की टेलिव्हिजन, दूरदर्शन हा लेखकाचं माध्यम आहे. वॉव! तर या मालिकेचं खूप मोठं यश आमच्या मालिकेचे लेखक तेजस घाडगे, हं. त्यांनी खूप उत्तम लिहिलं. आणि अनिकेत साने हा जो आमचा दिग्दर्शक आहे, तो पण खूप एक्सपिरियन्स्ड आहे. आणि त्यांनी पण खूप छान रीतीने ह्या मालिकेला तो पुढे घेऊन जातोय. तर ही कशाची कॉपी वगैरे असं ना, मला प्रेक्षकांना विनंती आहे, हे डोक्यात घेऊन तुम्ही मालिका बघूच नका. हं. हं. कृष्णाईच्या लेकी ही वेगळी मालिका आहे आणि हं. त्याच्यामध्ये तिचं एक स्वतंत्र स्थान आहे. तर त्या कृष्णाईला भेटायला तुम्ही नक्की या, तिच्या लेकींना भेटायला या. त्यांच्या बरोबरीने बाकीचे पण खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखा तुम्हाला बघायला मिळतील. उत्तम अभिनेत्यांची फौज आहे. येस. त्यामुळे ही खूप चांगली मालिका आहे कृष्णाईच्या लेकी, आणि तुम्हाला नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे. नक्कीच आणि आम्ही बघू आणि तुमच्यासाठी हा वेगळा अनुभव असेल. नक्की. डिग्लॅम रोल आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत हो, नक्कीच. हो, सो हो. प्रेक्षकांना जेवढी उत्सुक तेवढी आम्हालाही उत्सुकता आहे आणि तुमच्याकडनं येस. नेहमीच छान शिकायला मिळतं प्रत्येक इंटरव्ह्यू मधनं. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा या मालिकेसाठी. थँक्यू सो मच. तर कृष्णाईच्या लेकी ही मालिका सोमवारपासून, म्हणजेच 15 तारखेपासून संध्याकाळी 7 वाजता दररोज बघा आपल्या झी मराठीवर. येस.